मित्र नमस्कार. एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. गेल्या काही वर्षांमध्ये महाराष्ट्रात जातीपातीचं राजकारण प्रचंड प्रमाणात खेळलं जातं आहे. अगदी वोटिंग बँक म्हणून सुद्धा काही जातींकडे पाहिली जाते आणि त्या जातीचं लांगुलचालन केलं जातं. त्यामुळे अल्पसंख्याक जाती ह्या प्रचंड धोक्यात आलेल्या आहेत. मग ते उच्चवर्णीय असोत की एकदम न्यूनतम पातळीवरच्या असो, अल्पसंख्याक होणं हा मोठा एक गुन्हा या जातींसाठी झालेला आहे. जेव्हा जातींमध्ये भांडणं लागतात त्यावेळी बहुतांशी वेळा ब्राह्मण आणि ब्राह्मणेतर असे दोन गट महाराष्ट्रात निर्माण होतात. इतर सर्व जाती एकत्र येऊन ब्राह्मणांविरोधात उभ्या राहतात. याची अनेक उदाहरणं तुमच्यासमोर आहेत आणि देतासुद्धा येतील. जेव्हा कुठला ब्राह्मण समाजातला एखादा माणूस चुकतो तेव्हा त्याच्या जातीवर आलं जातं आणि मग ते जुना इतिहास उकरून तो कसा ब्राह्मण हेच कसे मनुवादी आहेत हे सांगितलं जातं. त्याच्यामध्ये काही जणांची पोळी भाजते, तर काही जणांना ब्राह्मण हे त्यांचे कसे दृष्ट शत्रू आहेत हे सांगण्यासाठी एक व्यासपीठ मिळतं. तर काही जणांना एक आणखी काय आनंद मिळत असेल तर त्या गोष्टीत आपण शिरायला नको. तर ज्यावेळी असा प्रश्न येतो ब्राह्मणेतर वादाचा, त्यावेळी मनुवादी आणि मनुस्मृती ह्या दोन शब्दांचे उल्लेख वारंवार केले जातात. आता मनुस्मृती म्हटल्यावर हा एक ग्रंथ जो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महाड येथे जाळला होता हे सगळ्यांना माहिती आहे, जवळपास सगळ्यांना माहिती आहे. तोही किती जणांना माहिती असेल मला माहिती नाही, पण मी एक कल्पना करतो की सगळ्या जणांना तो माहिती असू शकतो विषय. तर यातल्या मनुस्मृती या ग्रंथाची पाठराखण करणारे असोत किंवा मनुस्मृती ग्रंथाला विरोध करणारे असोत, यातील किती जणांनी मनुस्मृती ग्रंथ वाचला आहे किंवा त्याच्यात काय नेमकं आहे हे किती जणांना माहिती आहे हा एक संशोधनाचा भाग आहे. फक्त गेल्या काही वर्षांमध्ये मनुस्मृतीच्या ग्रंथाच्या विरोधातच वातावरण तयार केलं गेलं आणि तो ग्रंथ म्हणजे कसा एक हा आहे इतर समाजांवर अन्याय करणारा, इतरांना क्षुद्र ठरवणारा आहे हे तुमच्या मनावर ठसवलं गेलं. मनुस्मृती हे एका ब्राह्मणानंच लिहिलेला जसा काही ग्रंथ आहे असं तुम्हाला सांगण्यात आलं. तर या ग्रंथाविषयी आपण जाणून घेणार आहोत. या ग्रंथामध्ये ब्राह्मणांसाठी काय महत्त्वाच्या गोष्टी होत्या, ब्राह्मणांना उच्च ठरवणाऱ्या किंवा इतरांना नीच ठरवणाऱ्या काय गोष्टी होत्या, किंवा ब्राह्मणांना किती बंधनं होती, कमी होती, जास्त होती, या सगळ्यांबाबत या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत. आणि महत्त्वाचं म्हणजे किरकोळ वरवर चर्चा करणार आहोत याच्यासाठी की मनुस्मृती हा ग्रंथ जे आज बोलता येत्या ग्रंथाविषयी त्यांना त्याच्यात हे किती आहेत, त्याच्यात किती प्रकरणं आहेत हे सुद्धा माहिती नाही. हा ग्रंथ म्हणजे काय होतं हे सुद्धा माहिती नाही. फक्त तो इतकी वर्ष चालत आलेला मेसेज आहे तोच ते फॉरवर्ड करतात. मित्र हो, या ग्रंथाविषयी आपण जाणून घेण्यापूर्वी मनु नावाचा जो व्यक्ती होता तो कोण होता, तर मनु हा एक राजा होता. त्यानं त्याच्या प्रजेसाठी काही गोष्टी ठरवलेल्या होत्या. आता सांगायचं झालं थोडक्यात तर जसं भारतीय संविधान आहे ते भारतापुरतं लागू आहे. भारतीय लोकांनी कायदे पाळावेत, त्यांना काहीतरी नियम असावेत, त्यांना शिस्त लागावी, त्याचबरोबर त्यांना भारतात जन्मात आल्यानंतर काही साथ स्वातंत्र्याचा लाभ मिळतो. असं जे काय आहे एक प्रत्येकाचं आयुष्य, भारतात राहणाऱ्या प्रत्येकाचं आयुष्य हे सुटसुटीत व्हावं याच्यासाठी ठरवलेली एक चौकट आहे जिला आपण संविधान म्हणतो. तो संविधान कसाही असो, चांगला असो वाईट असो, तो भारतीयांना पूज्य आहे. आणि ती एक ठरवलेली त्या काळानुसार ज्यावेळी संविधान निर्माण झाली त्या काळाला धरून आणि पुढचे काही वर्ष समोर ठेवून हे संविधान बनवण्यात आलं. ज्यावेळी ते संविधान थोडंफार आपण असे कालबाह्य ठरत होतं, त्यातली काही कलमं त्यावेळी आपण संविधान अपडेट करत गेलो. आत्तापर्यंत आपण 125पेक्षा जास्त वेळा संविधानामध्ये बदल केलेले आहेत. तर त्यानुसार ते आपण अपडेट करत गेलो जसा काळ बदलत गेला तसा. आता मनुस्मृती हा ग्रंथ जो आहे तो मनु नावाच्या राजानं त्याच्या प्रजेसाठी लिहिलेला ग्रंथ आहे. तो ग्रंथ म्हणजे त्या काळातलं त्याच्या राज्यामध्ये असलेल्या जनतेसाठी एक संविधान होतं असं आपण म्हणूया. तर याच्यामध्ये काही गोष्टी आहेत त्या काळानुसार ठरवण्यात आलेल्या होत्या. ब्राह्मणांना उच्चवर्णीय ठरवण्यात आलं होतं, तर क्षुद्र हे अतिशय न्यूनतम पातळीवरचे क्षुद्र म्हटलं पाहिजे. तरीसुद्धा हे असं तुम्हाला शिकवण्यात आलं, असं तुमच्या मनावर बिंबवण्यात आलं, ते खरं आहे. आता ह्याच्यात काही गोष्टी ज्या आहेत
त्या तुम्हाला सांगण्यात आल्या की ब्राह्मणांना जर शिव्या देण्यात आल्या, बघा बरं मी म्हणतो, ब्राह्मणांना जर शिव्या देण्यात आल्या, ब्राह्मण किंवा जे पहिले 2 वर्ण होते ब्राह्मण वैश्य, यांना जर काही शिवीगाळ करण्यात आली, जातीवाचक काही बोलण्यात आलं, तर क्षुद्रांना लोखंडी सळई गरम करून त्याचे चटके देण्यात यावेत, असं या मनुस्मृती ग्रंथामध्ये म्हटलेलं आहे. पण आता तुम्हाला सांगायचं झालं तर क्षुद्रवर्ण आहे किंवा असे जे नीचतम वर्ण जे आहेत, आता महत्त्वाचं म्हणजे या वर्णामध्ये 3च वर्णांचा उल्लेख आहे. 4था वर्ण हा मनुस्मृतीच्या नंतर अनेक वर्षांनी अस्तित्वात आला असं म्हटलं जातं. तर या 3 वर्णापैकी क्षुद्रवर्ण जो आहे त्याच्यासाठी फक्त आणि फक्त 10 पानं जवळपास, म्हणजे इतर जे वरचा जो वर्ण आहे म्हणजे ब्राह्मण असेल किंवा वैश्य असेल या वर्णांसाठी, आणि ब्राह्मण आणि राजा या 2 गोष्टी दोघा घटकांसाठी जेवढी 100 पानं असतील, तर क्षुद्रवर्णीयांसाठी फक्त 10 पानांचा ग्रंथामध्ये उल्लेख आहे. त्यांनी काय केलं पाहिजे त्यांच्यासाठी नियमावली. आता जो ब्राह्मण असेल किंवा राजा असेल यांच्यासाठी मात्र 100 पानं, मी एक उदाहरण सांगितलं बरं, टक्केवारीमध्ये 100 पानं जर ब्राह्मण आणि राजासाठी असतील तर 10च पानं फक्त क्षुद्र लोकांसाठी आहेत. आता याच्यात फक्त तुम्हाला जे बिंबवण्यात आलं ते एवढं आहे, पण तुम्हाला असं सांगण्यात आलं नाही की ब्राह्मणांना त्याच्यासाठी काय अटी आहे. ते ब्राह्मणांना ज्या अटी घालण्यात आल्या त्या किती कठीण आहेत हे तुम्हाला सांगण्यात नाही आलं. जर ब्राह्मणाने मदिरा प्राशन केली तर त्याला उकळतं तेल पिण्यास देण्यात यावं, जेणेकरून त्याचं शरीर पूर्णतः आतल्या साईडनं जळून जाईल आणि त्यानंतर ते शरीर शुद्ध होईल असं मानण्यात येईल, अशी त्याच्यामध्ये एक नोट आहे. आता याच्यात मी तुम्हाला अगोदर सांगितलं की ब्राह्मणांना काही बोललं तर शूद्रांना काय शिक्षा होती, तर लोखंडी सळईची जिभेला चटके देणे, लोखंडी तापलेल्या सळईची जी लाल बुंद होते म्हणतात आपण, ती चटके देणं. पण तितकीच कठोर शिक्षा ब्राह्मणासुद्धा आहे. त्या फक्त ती ब्राह्मणांना शारीरिक वेदना डायरेक्टली देणार नाही एवढंच. आता ह्याच्यातून वेदना होणार नाहीत का हे तुम्ही चौकू शकता. म्हणजे ब्राह्मणाने, दुसरी गोष्ट, ब्राह्मणाने एक ठराविक वर्षानंतर गृहस्थाश्रम सोडायचा आहे. त्यानंतर त्यांनी वानाश्रम धारण करायचा आहे. म्हणजे त्यांनी वनात जायचं आणि वनात ज्या गोष्टी नॅचरली उगवतात, शेती करून नव्हे, वनात ज्या गोष्टी नॅचरली उगवतात, ज्या ऋषी पंचमीला आपण खातो, त्या नॅचरली उगवतात, पेरल्यानंतर उगवतात त्या नव्हे, ज्या गोष्टी निसर्गातः उगवतात त्या गोष्टी खाऊन त्यांचं जीवन उरलेलं जे असेल ते व्यतीत करायचं आहे. आता त्या गोष्टी म्हणजे कुठल्या वेळी करायचं, तर एकतर त्यांना 50शी उलटल्यानंतर किंवा त्यांना नातूचं लग्न त्यांनी पाहिल्यानंतर त्यांनी वानप्रस्थाश्रम धारण करायचा आहे, अशी त्यांच्यामध्ये एक अट होती. त्यांना मूल झाल्यानंतर म्हणजे जवळपास एक 40शी ओलांडल्यानंतर त्यांनी गृहस्थाश्रमाचा त्याग, म्हणजे विशेष करून सांसारिक सुखाचा त्याग करायचा आहे किंवा परस्त्री गमन करायचं नाही. आता ह्या गोष्टी ज्या आहेत त्याच्यातून क्षुद्रवर्णीयांना मुभा देण्यात आलेली होती. बघा बरं, आता ब्राह्मण्यामध्ये असं सुद्धा म्हटलं आहे की एखाद्या इतर घटकाने, समाजातल्या इतर घटकाने ब्राह्मणांना काही बोललं तर ब्राह्मणांनी त्यांच्याकडे दुर्लक्ष करावं. फक्त तुम्हाला म्हटलं की जातीवाचक, मगाशी जे म्हटलं क्षुद्रवर्ण जातीवाचक काय बोलले तर त्यांना हे सळईचे चटके देण्यात यावेत, अन्यथा त्यांच्याकडे दुर्लक्ष करावं, त्यांना माफ करावं. ते तुमची सावली आहेत. क्षुद्रवर्णीय हे कोणी खालच्या दर्जाचे नाहीत, तर ते तुमची सावली आहे, त्याचं भान ब्राह्मणाने बाळगलं पाहिजे, असं सुद्धा या मनुस्मृती ग्रंथामध्ये म्हटलं आहे. बघा बरं, ज्या मनुस्मृती ग्रंथाविषयी तुम्हाला काय काय बिंबवण्यात आलं होतं त्याच्यात ब्राह्मणांनासुद्धा काय अटी आहेत हे तुम्हाला सांगतो मित्र. त्याच्यात एक काही गोष्टी अशा होत्या की ज्या गोष्टींवर आता टीका होऊ शकते. त्यातली महत्त्वाची म्हणजे बालविवाह पद्धत. एक जर 18 वर्षाचा जर मुलगा झाला की त्याला 16 वर्षाचा जर मुलगा झाला तर त्याला 8 वर्षाची मुलीबरोबर त्याने लग्न करायचं. एक सायमल्टेनियसली वयात किती अंतर असावं असं त्यांनी केलेलं आहे. म्हणजे 16 वर्षाचा असेल तर 8 वर्षाची, समजा 24 वर्षाचा असेल तर त्याला एक
12 वर्षाची वगैरे वगैरे असं त्यांनी एक नियमावली ठेवलं होतं. म्हणजे थोडक्यात त्याचं वयाचं अंतर किती असायचं मुलगी आणि मुलामध्ये, तर एक जवळपास 10 ते 12 वर्षाचं अंतर असावं असं त्या मनुस्मृती ग्रंथामध्ये सुचवण्यात आलेलं होतं. ज्याच्यावर आता टीका होते की बाबा एवढ्या मोठ्यापणी लग्न करावं, एवढ्या मोठ्या घोड्या असलेल्या नवऱ्याशी छोट्या मुलीचं लग्न लावून द्यावं का वगैरे वगैरे अशी टीका होते. पण हे टीकाकारांमध्ये काही अर्थ नाही मित्रांनो. मी तुम्हाला काही उदाहरणं सांगतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं लग्न ते आताच्या दृष्टीनं अल्पवयीन असतानाच झालेलं होतं. मला वाटतं 14 किंवा 15व्या वर्षी त्यांचं पहिलं लग्न झालं होतं. आणि त्यानंतर त्यांच्यामध्ये त्या म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील किंवा त्यांच्या पहिल्या पत्नी ज्या असतील त्यांच्यामध्ये वयामध्ये जवळपास एक 4 वर्षाचा गॅप होता, जो एक आताच्या काळातसुद्धा चालू शकतो. पण त्यांचं दुसरं लग्न ज्यावेळी झालं त्यावेळी मला वाटतं बाबासाहेब आंबेडकर हे 54 वर्षाचे होते आणि त्यांची पत्नी जी होती, द्वितीय पत्नी, ती महत्त्वाचं म्हणजे ब्राह्मण होती. तर ती ब्राह्मण पत्नी जी होती त्यांच्या आणि बाबासाहेब आंबेडकर यांच्या वयामध्ये जवळपास 17 ते 18 वर्षांचा गॅप होता. म्हणजे बघा, आता ह्या मनुस्मृती ग्रंथामध्ये जेव्हा असा ग्रंथाच्या बाबतीत खाली मी काही जणांच्या कॉमेंट्स वाचल्या, काही जणांचे कॉमेंट्स आहे, त्यांचं म्हणणं असं की हे काय मनुस्मृती ग्रंथामध्ये लिहिलं, हे आम्हाला मान्य नाही वगैरे वगैरे. पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा त्यांच्या वयामध्ये त्यांची द्वितीय पत्नी होती, त्यांच्यामध्ये जवळपास एक 17-18 वर्षांचा गॅप होता. हे तुम्ही बघू शकता, हे लिखित आहे. आता दुसरं एक उदाहरण येऊया. महात्मा गांधी यांचंसुद्धा अल्पवयीन असतानाच लग्न झालं होतं आणि कस्तुरबा गांधी ही त्यांच्यापेक्षा जवळपास एक 4-5 महिन्यांनी मोठ्या होत्या त्या. मला काय म्हणायचं आहे, मनुस्मृती हा ग्रंथ त्यावेळी एक काय म्हणतात ते प्रजेला एक मिळावी काहीतरी एका काळी, जसं आपलं संविधान आहे तसं त्या काळात त्यांनी संविधान ते निर्माण केलं होतं आणि ते त्या काळानुसार होतं. तुम्ही बघू शकताय की आज 70-80मध्ये असलेली पिढी त्यांची लग्नसुद्धा ही अल्पवयीन काळातच झालेली होती आणि त्यांनी सुखी संसार केला आमच्यापेक्षा सुद्धा. म्हणजे ते मनुवादी झाले का? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अल्पवयीन असतानाच त्यांचा विवाह झाला म्हणजे त्यांची घरची लोकं मनुवादी होती का? प्रत्येकामध्ये मनुवाद थोडा थोडा दडलेला आहे. त्यामुळे कोणी असं म्हणू नये की मी मनुवादी नाही आणि हे ब्राह्मणच मनुवादी आहे. आता त्याच्यात एक महत्त्वाचा विषय होता असा आहे की स्त्रियांनी प्रत्येक वेळी कोणा पुरुषाची साथ घेतली पाहिजे. स्वतःचे निर्णय स्वतः कधी घेऊ नयेत. त्यातला एक महत्त्वाचा म्हणजे लहान असताना वडिलांची साथ घ्यावी, मोठा झाल्यानंतर पतीची साथ घ्यावी आणि वृद्धत्वाकडे झुकल्यानंतर त्यांनी मुलाची साथ घ्यावी. त्यांनी स्वतःचा निर्णय कधी स्वतः घेऊ नये असा. तर त्या काळानुसार हे प्रकार त्या काळाला अनुरूप असे होते. सतीचा एक विषय म्हणा तर सतीची प्रथासुद्धा त्या काळानुसार, मी तिचं समर्थन करीत नाही अजिबात, पण ती त्या काळानुसार बनलेली होती. तुम्हाला माहितीसाठी सांगतो मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराज यांचं निधन झाल्यानंतर त्यांची एक पत्नी त्यांच्यासोबत सती गेली होती याचे लिखित पुरावे आहेत. पण ती त्या काळानुसार होती, त्याचं आपण आजच्या काळात समर्थन करू शकत नाही किंवा तसं आज घडावं असं मी म्हणत नाही. त्या काळानुसार त्या कायदे बनवण्यात आले. आता आपले जरी कायदे बटले स्वातंत्र्यानंतरचे, तर 1947 साली झालेला कायदा आता एक हा होतो म्हणजे तो कालबाह्य ठरतो. उदाहरणार्थ तुम्हाला सांगतो, ॲट्रॉसिटी ॲक्ट आलेला आहे, ज्याच्यामध्ये जे दलित समाज असेल किंवा बौद्ध समाज असेल, त्यांना जो म्हणजे मागासवर्गीय समाज असेल सामाजिकदृष्ट्या, तर त्यांना त्यांच्या जातीवरून हिणवणं हा एक गुन्हा ठरवला जातो ॲट्रॉसिटी ॲक्ट अंतर्गत. पण जवळपास 1.5 वर्षापूर्वी सर्वोच्च न्यायालयाने असा निर्णय दिला की काही गोष्टीमध्ये असं आढळून येतं आहे की ॲट्रॉसिटी ॲक्टचा गैरवापर केला जातो आणि उगाचच ते मागासवर्गीय आहेत म्हणून ते इतर समाजातील लोकांना छळतात, त्यांच्याविरुद्ध ॲट्रॉसिटीचा खोटा गुन्हा दाखल करतात असं आढळून आलं आहे. त्यामुळे या प्रकरणात एखाद्या आरोपीला अटक करताना त्या आरोपीचा सामाजिक स्तर विचारात घेण्यात यावा. त्यानं केलेला गुन्हा खरोखरच गुन्हा केला आहे की त्याच्याविरुद्ध एक मुद्दाम म्हणून हे कुभांड रचलं जातं, त्या मुद्दाम या गुन्ह्यात अडकवलं जातं याची खात्री पोलिसांनी करावी आणि मगच त्या आरोपीला अटक करण्यात यावी असं सुप्रीम कोर्टानं सुनावलेलं होतं. त्यामुळे कायदा हा बदलत राहतो. मी तुम्हाला काय म्हटलं अगोदर, हे ज्या गोष्टी होत्या जेव्हा ॲट्रॉसिटी ॲक्ट आला त्यावेळी त्या समाजातल्या लोकांना जातीपातीवरून हिणवलं जायचं, त्यामुळे हा ॲक्ट आला. आता पुढच्या काही वर्षातच या ॲक्टचा दुरुपयोग सुरू झाला.
म्हणून सुप्रीम कोर्टानं त्यांचा एक या प्रकरणात एक वेगळा निवाडा देऊन हा कायदा थोडक्यात का असेना पण अपडेट केला. अपडेट व्हावं लागतं, म्हणून तो ॲट्रॉसिटी कायदा हा चुकीचा होता असा अर्थ त्याचा होत नाही. त्याचप्रमाणे तसंच आहे मनुस्मृती हा ग्रंथ जो आहे त्याचं मी सगळ्या गोष्टींचं अजिबात मी पहिल्या गोष्टीत समर्थन करीत नाही. पण तुम्ही जे म्हणता की ब्राह्मण हे मनुवादी आहे, तर ठीक आहे. आत्ताच्या काळात जे असे मनुवादी म्हणून ब्राह्मणांना हिणवतात, तर त्यांना माझं सांगणं आहे की ब्राह्मण मनुवादी असतील तर तरीसुद्धा ते तुमच्यापेक्षा श्रेष्ठ नक्कीच आहेत. तुमच्या सडक्या मेंदून असे जे कोणी विरोध करतात, ब्राह्मणांना मनुवादी करून त्यांना हिणवतात, तर त्यांना मला सांगणं आहे की तुमच्या सडक्या मेंदूपेक्षासुद्धा ते मनुवादी तर निदान बरे आहेत. मी तुम्हाला उदाहरणं सांगतो मित्रांनो. एक सण किंवा त्याच्या प्रथा परंपरा हे ब्राह्मणांनी निर्माण केल्या असं मानलं जातं आणि त्या सणांवर टीका केली जाते. हे काय सण असं करतात वगैरे वगैरे. मित्रांनो, मला सांगा, आपला एक गणेशोत्सव जो महाराष्ट्राचा एक धार्मिक परंपरा आहे आणि एक मोठा अर्थव्यवस्थेला हातभार लावणारा सण आहे. तुम्ही मला सांगा, कुठला ब्राह्मण गणेशोत्सव काळात प्रचंड मोठी मूर्ती आणतो किंवा त्याने तुम्हाला सांगितलं की एवढी प्रचंड मोठी मूर्ती आणा. मी तुम्हाला ह्याच्यासाठी सांगतो की तुम्ही मनुवादी म्हणून हिणवता, तर तुम्ही तुमचे पाय किती खोलात आहेत हे मी सांगतो. हे असं कुठल्या मनुस्मृती ग्रंथाचं मी समर्थन करीत नाही, मी हे परत एकदा सांगतो. आणि मनुस्मृती ग्रंथ हा खूप पवित्र ग्रंथ आहे असंही मी म्हटलेलं नाही. फक्त तुम्हाला जे सांगितलं जातं आहे ते सुद्धा चुकीचं आहे. त्याच्यात काही गोष्टी ह्यासुद्धा आहेत, हे मी इन्क्लूड केलं. त्या ग्रंथाचं मी समर्थन करीत नाही. आणि महत्त्वाचं म्हणजे त्या मनुस्मृती ग्रंथाचा आणि ह्या गोष्टीचा संबंध काय असं तुम्ही विचार करा. तर याच्यासाठी संबंध एवढाच आहे की तुम्ही ब्राह्मणांना हिणवता, पण तुम्हीसुद्धा समाजाचं किती नुकसान करता आहे हे तुम्हाला सांगण्याचा एक प्रयत्न आहे. मित्रांनो, मला सांगा, कुठल्या ब्राह्मणानं किंवा मनुवाद्यानं असं सांगितलं तुम्हाला की असं करा, एवढी मोठी मूर्ती आणा? किती निसर्गाचं नुकसान करताय. आपले हिंदूंचे सण हे सामाजिक परंपरा, धार्मिक परंपरा टिकवण्याऐवजी एक गलिच्छतेपणाकडे वळलेले आहेत. आणि त्यांना कुठला मनुवाद मला सांगा त्याला हे आहे म्हणता येईल. आता अलीकडच्या काळामध्ये दिवाळी म्हणजे 2-3 दिवसापूर्वी दिवाळी साजरी झाली. त्या दिवाळीच्या काळात प्रचंड प्रमाणात फटाके लावण्यात आले. कुठल्या मनुवाद्यानं सांगितलं तुम्हाला किंवा कुठल्या ब्राह्मणानं तुम्हाला सांगितलं की एवढे मोठ्या प्रमाणात फटाके जाळा, गरिबांना मदत न करता तुम्ही फटाके जाळा? कुठल्या ब्राह्मणानं सांगितलं? कुठला ब्राह्मण एवढा 1000 रुपये खर्च करून एवढे फटाके तुमच्या एवढे जाळतो? तुम्हाला एरवी निसर्गानं नुकसान केलं, हे मी शेतकऱ्यांना म्हणत नाही. शेतकऱ्यांचं नुकसान झालं आणि शेतकरी या गोष्टीपासून अलिप्त होता हे सुद्धा मी सांगतो ह्या दिवाळीमध्ये. पण जे कोणी फटाके प्रचंड जाळले हजारो रुपयांचे आणून त्याची राख रांगोळी केली एका क्षणात, त्यांच्यासाठी माझं म्हणणं आहे याच्यामध्ये शेतकऱ्याचा इन्क्लूड नाही. तुम्हाला तुमच्या घरात महापुराचं पाणी शिरलं, तुमचं काही नुकसान झालं की सरकारकडून तुम्हाला भरपाई पाहिजे. ते कारण तुम्हाला प्यायला अन्न नसतं, महागाई वाढलेली असते, त्यामुळे कुठे हात मारता येईल असा योजनेचा लाभ घेऊन तुम्ही पैसे तिजोरीतले लाटता. माझा तुम्हाला अशी एक विचारणा आहे, मग एवढ्या क्षुल्लक गोष्टीसाठी तुम्ही एवढा खर्च का करता? गणेशोत्सव काळात प्रचंड मोठ्या मूर्त्या आणायचा फॅड हे कोणी काढलं? गणेशोत्सव काळात DJ लावण्याचा फॅड कोणी काढलं? तुम्हाला माहितीसाठी सांगतो, आता ब्राह्मण जे पूर्वीच्या लोकांना नीचतम पातळीवर क्षुद्र लेखायचे असं तुम्ही म्हणता. क्षुद्र लेखायचे म्हणून त्यांचा तुम्ही वचपा काढता. अहो, तुमच्या एका मुलीच्या काळात हल्ली DJच्या कारणावरने DJ लावला जातो प्रचंड प्रमाणात, हृदयाला धडकी भरवणारा. आणि तिथे मुलीचा बाप विशेष करून किंवा मुलाचा बाप असेल, तो त्या हळदीमध्ये नाचत असताना DJच्या आवाजामुळे मृत्युमुखी पडल्याच्या घटना तुम्ही नेटवर सर्च मारा, किती प्रमाणात आहेत. तुम्ही तर त्याचा बळी घेता हो तुमच्या क्षुल्लक गोष्टीसाठी, तुमच्या आनंदासाठी. त्याचा कसला आनंद मिळतो हे मला माहिती नाही, पण तुम्ही त्याला आनंद ठरवता. म्हणून मी तुम्हाला म्हणतो, त्या क्षुल्लकशा आनंदासाठी तुम्ही त्याचा जीव घेता. मग तुम्ही किती मनुवादी म्हणायचे? मनुवादींच्या वरचे आहात तुम्ही. म्हणून मी या थंबनेलचं हेडिंग असं दिलं आहे की मनुवादी परवडला, पण तुमच्यासारख्या सडक्या मेंदूची लोकं नकोत, जी लोक दुसऱ्याचा जीव घेण्यास कारणीभूत ठरतात. मित्र हो, ॲट्रॉसिटी ॲक्ट अंतर्गत झालेले गुन्हे दाखल असतील. ब्राह्मणाने आजपर्यंत नीचतम पातळीच्यावरच्या लोकांना किंवा निम्न स्तरातल्या लोकांना हिणवलं असं म्हटलं जातं. तुमच्या मनात प्रत्येक बिंबवलं जातं. पण ज्यांनी बिंबवलं त्यांना असं विचारा किंवा तुम्ही ह्या गोष्टीचा अभ्यास करा. ॲट्रॉसिटी ॲक्ट अंतर्गत जे गुन्हे दाखल झाले
ते तर दुसऱ्या इतर जातीतल्याने हिणवण्याप्रकरणी हा गुन्हा आहे दाखल झालेला. ॲट्रॉसिटी ॲक्ट हा त्याच्यासाठीचा कायदा आहे. तर त्या कायद्याअंतर्गत जे गुन्हे दाखल झाले त्याच्यामध्ये किती ब्राह्मणांविरुद्ध गुन्हे दाखल झाले मला सांगा. तुम्हाला किती सापडतील? मी जास्तीत जास्त 5% वर तुम्हाला कोणी सापडणार नाही. इतर बहुजनांमधलेच लोक तुम्हाला सापडतील. आणि कुठल्या ब्राह्मणाने तुमचा छळ केला असं म्हणतात, अजूनसुद्धा छळ केला जातो असं म्हणतात. दुसरी एक गोष्ट, आता याच्यामध्ये असं म्हणण्यात आलेलं आहे मनुस्मृती या ग्रंथामध्ये की स्त्रियांना तुम्हाला सांगितलं की स्त्रीनं स्वतंत्र राहू नये. ही मनुवादी विचारसरणी आहे असं म्हटलं जातं. मला तुमचं सांगणं आहे मित्रांनो, केंद्र सरकारने नॅशनल क्राईम रेकॉर्ड्स ब्युरो म्हणजे NCRBनं नुकत्याच जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार गेल्या वर्षभरामध्ये ज्या आत्महत्या झाल्या त्याच्यापैकी 22,372 गृहिणींनी जीव दिला. जो जीव देण्यामागचं कारण होतं सांसारिक अडचणी किंवा सांसारिक छळ करणं, सासरच्या लोकांकडून छळ करणं, हे त्याच्यामागचं मुख्य कारण होतं. आणि ही जर आकडेवारी पाहिली तर सरासरी रोज 61 आत्महत्या होतात. आणि त्याच्यानुसार जर करायला गेलं तर दर 25 मिनिटांनी आपल्या भारतामध्ये एक महिला आत्महत्या करते. तिला संसारिक त्रास होतो म्हणून, सासू सासरे छळ करतात, नणंद छळ करते वगैरे म्हणून. 2020 या वर्षामध्ये पासून बघायचं झालं तर भारतात एकूण 1,53,052 आत्महत्यांची नोंद झाली. त्यापैकी 2024चा उल्लेख करूया. 2024मध्ये 1,53,052 आत्महत्यांची नोंद झाली. त्यापैकी 14.6% आत्महत्या ह्या गृहिणींच्या होत्या, त्यांचा छळ केला जातो म्हणून. आता मला सांगा, आत्महत्या ही गोष्ट आपण शेवटच्या क्षणी उचलतो जेव्हा एक असह्य गोष्ट होती त्यावेळी. आताच्या काळात कायदे खूप सोपे झालेले आहेत, महिलांच्या बाजून झाले आहेत, तरी एवढ्या मोठ्या प्रमाणात आत्महत्या होतात. आणि त्यातल्या किती महिलांनी आत्महत्या, या मनुवाद्यांच्या घरातल्या किती महिलांनी आत्महत्या केल्या हे तुम्ही शोधून काढा. त्याच्यात जर कोणी सापडला तर मला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. मग मनुवाद नेमका जोपासतोय कोण आत्ताच्या काळात ते मला सांग. या 2 गोष्टीवर मी तुम्हाला एक लक्षात येईल की मनुवाद तुम्ही कोण जोपासतोय. आता एक महत्त्वाचा प्रश्न, जे तुम्हाला मनुवाद हिणवतात, हे मनुवाद हिणवणारे एक तर काँग्रेसी असतात किंवा ते राष्ट्रवादीचे चेले असतात. मला एक सांगा, त्यातला महत्त्वाचा चेला म्हणजे आपले पुण्याचे करते करविते, बारामतीचे करविते शरद पवार आणि त्यांची जी पवार कुटुंबीय आहेत तेच जास्त हे गोष्ट म्हणवतात. अलीकडेच्या काळात जे पुण्यामध्ये प्रकरण झालं मॉडर्न कॉलेजचं, त्याच्यासुद्धा मनुवादी विचारसरणी असं वगैरे म्हटलं गेलं. तर मला एक काय म्हणायचं आहे, पुण्यामध्ये जी मालमत्ता जर बघितली, पुण्याची जी काय सगळे एकूण आर्थिक उलाढाल आहे, तर त्याच्यातले 8 ते 10% उलाढाल या अख्ख्या पवार घराण्याची आहे. आता मला सांगा, मनुवादी विचारसरणीत लोक तिथे कोण मॉडर्न हायस्कूलमध्ये जी बसलेली पदाधिकारी मंडळी आहे ती ब्राह्मणी आहेत, म्हणून त्यांना तुम्ही मनुवादी ठरवता. मनुवादी भाजपला मनुवादी पक्ष ठरवता. पण तुमचे काका स्वतः मनुवादी झालेले आहेत, त्यांना मनुवादी म्हणत नाही. ते तर फडणवीस साहेबांच्या मांडी लावून बसतात. ते तर सत्तेच्या लालसेपोटी, तुमच्यातला एक माणूस तुमच्यातला सत्तेच्या लालसेपोटी सत्तेची अशी मलिदा चाटण्यासाठी मनुवाद्यांबरोबर गेला की त्यांना पण म्हणा की तुमच्या काकाला मनुवादी का नाही म्हणत. ते मनुवादी होते म्हणूनच तिथे गेले ना. ते काय राज्याचा विकास करण्यासाठी गेले का? आणि गेले तर त्यांचा हिशोब मागा, किती विकास केला, राज्याचा विकास वगैरे म्हणतात. ते लोक मुलाचं नाव विकास ठेवायचं पण विसरून गेलेत काही वर्षांमध्ये. तुम्ही विकास करायचे सोडून सत्तेचे मलिदे चाटताय म्हणून. या पवार कुटुंबियांनी अख्ख्या महाराष्ट्राची वाट लावली, पुण्यात जिथं लावलीच. सगळं जिथे असेल तिथे पवार कुटुंब. पुणे म्हटलं की पवार कुटुंबाशिवाय कोणतं तिसऱ्याचं नावच येत नाही. पुणे शहर सोडलं तर पुणे शहरात 1-2-3 ठिकाणी ब्राह्मण दिसतात, ते पण बाकी पुणे जिल्हा अख्खा पवार कुटुंबियांच्या नावावर. ब्राह्मणांच्या जर नावावर असला तरी त्याच्यात ब्राह्मणाचे खाणारे खूप लोक आहेत. असं काय नाही की कोण एक कुलकर्णी जोशीच खात आहेत, इतरांच्या कोणी पण असेल. पण हे बाकीचा जे जिल्हा म्हटला तर पवार कुटुंबीय आहेत. बाकी कुठला मराठा सापडणार नाही तुम्हाला. साखर कारखाने पवार कुटुंबियांकडे आणि नगर परिषदा पवार कुटुंबीय खात आहेत सगळे कोण 4 ठिकाणी मलिदा. किती कमवला, भस्म्या रोग झाला तुम्हाला तरी पण दुसऱ्यांनाच हिणवताय तुम्ही, स्वतःला मनुवादी म्हणवत नाही. तुम्ही त्या मनुवाद्यांची किती वेळा पाठराखण केली हा अख्खा महाराष्ट्राने पाहिलेला आहे. हे शरद पवारसुद्धा मध्ये फडणवीसना पाठिंबा द्यायला तयार झाले होते, तेव्हा फडणवीस मनुवादी नव्हते. म्हणजे कशाचे विचारसरणी. म्हणून मी याच थंबनेलचं हेडिंग असं बनवलं
की तुमच्या सडक्या मेंदूच्या माणसांपेक्षा मनुवादी परवडले. मी मनुवादीचे समर्थन करीत नाही, मी स्वतः मनुवादी नाही, पण ज्या काही गोष्टी होत्या मनुस्मृती या ग्रंथामध्ये लिहिलेल्या, तर त्या काळातल्या परिस्थितीला धरून होत्या. त्या अन्यायकारक होत्या किंवा अन्यायकारक नव्हत्या. ह्या गोष्टी आत्ता पडून उपयोगाचं नाही. त्या काळातल्या लोकांनी त्या भोगल्या, त्या काळातल्या लोकांनी त्या परिस्थितीला ते सामोरे गेले आणि त्यांच्या पिढ्या त्या मानाने का असेना सुखी होत आहेत. आजपर्यंत तुम्ही इतके वर्ष मित्रांनो राहिलात. मी हा जो खालच्या स्तरापर्यंत गेलेला पसरलेला जो बहुजन समाज आहे, त्याला माझं विचारणं आहे, आज तुम्ही तुमच्या आयुष्याकडे पहा. तुमचं आयुष्य सुखी आहे का हे तुम्ही पहा आणि मग त्याला दोषी कोणते ठरवा. तुम्ही मतदान करता, बरोबर, 5 वर्षासाठी तुम्ही मतदान करता. तुम्ही जातपात न पाहता मतदान करता. बहुतांशी ठिकाणी ब्राह्मणेतर उमेदवारच आहेत. आता ब्राह्मणेतर उमेदवार तर मनुवादी नाहीत, पण त्यांनी तुमचा काय मोठा तुमच्या भविष्यासाठी मोठी वाटचाल तुम्हाला दाखवली, खूप तुमच्या भविष्याचं कल्याण केलं. सांगा ना मला. मनुवादी सोडून द्या, ब्राह्मण आहेत ना, त्याने वाटोळच केलं इतके वर्ष महाराष्ट्राचं. पण आता इतर समाजातले जे कोणी लोक आहेत त्यांना विचार, भाऊ तू मनुवादी नाहीस ना, मग तू काय केलंस, आमचं भलं काय केलं. तुमच्या समाजातल्या लोकांना पण विचारा. एखाद्या समाजाचा असेल, म्हणजे एखादा बौद्ध समाजातून आमदार निवडून गेला असेल, तर त्यांना विचारा, बरं बौद्ध समाजाचं काय भलं केलं. काहीच केलं नाही. मग आपण एखाद्या जातीवरून का भांडत बसायचं आणि ज्या गोष्टीचा आपण अभ्यास केला नाही, त्या गोष्टीचा अभ्यास न करता त्याविरुद्ध कसं बोलायचं. बरं, तरीसुद्धा अभ्यास जरी तुम्ही केला असाल, तरीसुद्धा तुम्ही इतक्या वर्षापूर्वी घडलेल्या घटनेवर एवढ्या डोकेपुढे का करता येतात. त्या काळातल्या आमच्या वाडवडिलांनी त्या गोष्टी भोगल्या, कोणी त्याच्यात मान घेतला, कोणी अपमान सहन केला. त्या इतक्या झाल्यानंतर आपण त्याच्यावर रडत गुणून का बसायचं, हा कधीतरी आपण विचार करणार आहोत की नाही, हे महत्त्वाचं आहे. आता तुम्ही मला सांगायचं, मी तुम्हाला सांगतो की जिथं कोणी हे मनुवादी, म्हणजे तुम्ही ब्राह्मण म्हणता ज्याला, ब्राह्मण जे आहेत आणि ते तुम्हाला त्रास देतात, तर जो कोणी असेल व्यक्तीला त्याला कुशाल मारा. ब्राह्मणाच मी म्हणत नाही, ब्राह्मण असेल, मराठा असेल, बहुजनांमध्ये इथला कुठल्या जातीतला माणूस असेल, त्याचं जातीला बोलू नका. बघा, आणि दुसरा पण तुमची जात पकडणार नाही आणि महाराष्ट्राचं वातावरण सुरळीत आहे. जो कोणी त्रास देतो ना, ती प्रवृत्ती ठेचून काढा. तुम्ही जातीवाचक उल्लेख केल्यामुळे कसं होतं माहिती आहे का, अगदी ते पुण्यात जरी प्रकरण घडलं तर अगदी ते थेट कोकणापर्यंत जाऊन पोचतं, इकडे थेट खानदेशापर्यंत जाऊन पोचतं. सगळीकडे राज्य पेटून जातं त्या प्रकरणावर. कारण जातीचा जेव्हा उल्लेख येतो तेव्हा ती आरोपीची जात असो किंवा फिर्यादीची जात असो, ती जात एकत्र येते आणि मग दोघाच जातींमध्ये संघर्ष उडतो. हे टाळा, माझं हे म्हणणं आहे. मी कुठल्याही जातीचं समर्थन करीत नाही, मी तुम्हाला परत सांगतो. पण तुम्ही एखाद्या जातीवर जर हिणवत असाल, एखाद्या जातीवरने, एखाद्या माणसावरून त्याच्या जातीची प्रवृत्ती काढत असाल, तर आपला त्याचा विरोध आहे. मग ती ब्राह्मण असो, बौद्ध असो की आणि कोणती जात असो, ती प्रवृत्ती ठेचून काढणं गरजेचं आहे. जसं आता पुण्यामध्ये एक प्रकरण घडलं होतं. मेधा कुलकर्णी, तिथला खासदार जे आहेत, त्यांनी शनिवार वाड्याजवळ एक नमाज पढत असताना प्रकरण उचललं. काय ती इतक्या वर्षांपूर्वीची परिस्थिती आहे. तर ती परिस्थिती हे करून वाद पेटवण्याचा पहिली गोष्ट म्हणजे मेधा कुलकर्णींना काही अधिकार नाही. तुम्ही विकास कामं करा. माझं एक सांगणं आहे मेधा कुलकर्णींना सुद्धा, त्याबद्दल ब्राह्मण आहेत, पण मी त्यांना जाता सांगतो, आता मला ते आठवून गेलं, ते प्रकरण सुटायला नको हातून माझ्या किंवा माझ्या नजरेतून. म्हणून मी परत सांगतो की मेधा कुलकर्णींनी या वादात पडण्याची गरज नव्हती. तुम्हाला विकास कामं करायला पाठवलेले आहेत, तुम्हाला ह्या गोष्टीत पडण्याचं काही कारण नाही. तिथली लोकं बघून गेली. तिथल्या लोकांचा जर काय विरोध असेल, तर तो विरोधसुद्धा असला तरी तुम्हाला प्रत्यक्ष पूर्वीपासून काय घडत होतं याचा हे करून सामाजिक सलोखा कसा राहील हे पाहणं गरजेचं होतं. आता ह्या प्रकरणात मेधा कुलकर्णींविरोधात रुपाली ठोंबरे ज्या आहेत तिथल्या नेत्या, त्या एक दंड थोपटून उभ्या राहिल्या. पण त्यांना एक कळायला पाहिजे की ज्यांचा तुम्ही विरोध करताय त्यांच्याच मांडी लावून वर बसताय सत्तेचा मलिदा चाटण्यासाठी. तुम्ही साथ संगत सोडून द्या, त्यांची पडेल, त्यांना त्याची किंमत कळू द्या, तुमच्या साथीची काय गरज आहे त्यांना. त्यामुळे त्यानंतर तुम्हाला ते विश्वासात घेतील. पण हे करणं नाही, तुम्हाला त्यांच्याबरोबर राहायचं पण आहे आणि उगाचच आईबाप एकमेकांचे काढायचे, हे काय बरोबर नाही. आणि मेधा कुलकर्णींनी ठरवलं पाहिजे की आपण देश पातळीवर गेलेलो आहोत, तर आपल्याला देशाचं कसं भलं होईल, आपल्या मतदारसंघाचं कसं भलं होईल हे पाहिलं पाहिजे. शनिवार वाड्याजवळ कोण नमाज पढतो हे करण्यासाठी तिथे तुम्हाला दिल्लीत पाठवलेलं नाही ते प्रकरण बघण्यासाठी. त्यामुळे आपले जे आहे ना, आपण आणि एक म्हणजे ब्राह्मणाने, मी परत एकदा सांगतो, जे मनुस्मृती ग्रंथामध्ये ब्राह्मणांना जे काही बंधनं काही घालण्यात आलेली होती, ती बंधनं तुम्हाला वरिष्ठ आहात, तुम्ही शिकला सवरलेले आहात, तर ते तुमच्या प्रवृत्तीतून वाटलं पाहिजे. माझं
जाती धर्माच्या लोकांना सांगणं आहे की तुम्ही शिकलात, नोकरी मिळवलात छान, म्हणजे तुम्ही काय हुशार झाला नव्हे, तर तुमच्या त्या तुमच्या प्रवृत्तीतून ते दिसलं पाहिजे, तुमच्या वागण्यातून ते दिसलं पाहिजे. तो सामाजिक तुम्हाला जी काही गोष्टी सांस्कृतिक घडण आहे तुमची ती ह्याच्यातून दिसली पाहिजे. आपण एक नोकरी मिळवलं पैशासाठी फक्त शिकू नये. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तुम्हाला जे काय सांगितलं, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा, हे तुम्हाला एकमेकांमध्ये भांडणं करण्यासाठी सांगितलेलं नाही. हां, तुमच्यावर अन्याय झाला तर पेटून उठा, पण ते व्यक्तिविरोधात होता, त्याच्या जातीविरोधात नव्हे. मी परत एकदा सांगतो, त्या व्यक्तिविरोधात पेटून उठा, निश्चित उठा. मग तो ब्राह्मण असेल, मराठा असेल, कुंडी असेल आणि भंडारी असेल किंवा आणि कोणी असेल, त्या व्यक्तिविरोधात उठा. हे माझे सांगणं आहे. सामाजिक सलोखा महाराष्ट्रात बिघडण्याचं कारण हे मूळ ते आहे. मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा. व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू पुन्हा एका नवीन व्हिडिओ. तोपर्यंत